न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील असा हा नाश्ता आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. रेसिपी नेहमीसारखी साधी सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हा दुधी भोपळ्याचा नाश्ता करण्यासाठी या ठिकाणी मी भोपळा घेतलेला आहे. सर्वप्रथम घेतलेला भोपळा आपल्याला स्वच्छ हात धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर मग भोपळ्याची साल ही काढायची आहे. पील रिमूव्हरने किंवा सुरीने सुद्धा भोपळ्याची साल अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहे. अगदीच जर का ताजा आणि कवडा भोपळा असेल तर भोपळ्याची साल नाही काढली तरी सुद्धा चालतं. मी या ठिकाणी अशा प्रकारे भोपळ्याची ही साल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी या ठिकाणी पोहे घेतलेले आहे. जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, तेच हे पोहे आहे. पोहे मिक्सरला दळून घ्यायचे आहे. बघू शकता छान असं पीठ झालेलं आहे. बारीक झालेलं पीठ एखादी बाउलमध्ये काढून ठेवायचं आहे. आता हा सोलून घेतलेला भोपळा घ्यायचा आहे आणि खिसणीवरती खिसून घ्यायचा आहे. भोपळा खिसण्यासाठी अगदी बारीक खिसणीचा मी वापर करत आहे. खिसलेला भोपळा बाउलमध्ये टाकायचा आहे. सोबतच यामध्ये काही भाज्या घालायच्या आहे, जसं की कोथिंबीर, अर्धा टोमॅटो, लहान साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत भाज्या. यासोबत आणखी सुद्धा तुम्ही यामध्ये पत्ता गोबी वगैरे किंवा गाजर अशा भाज्या घालू शकतात. या ठिकाणी मी गाजर घालते. शिमला मिरची सुद्धा इतर तुम्ही भाज्या घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे. सोबतच 1 वाटी रवा घेते. रवा हा बारीकच घ्यायचा आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही जर का आंबट असेल तर फक्त 2 चमचे जरी घातले ना तरी सुद्धा चालते. आता यामध्ये पाव वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. चिमूटभर हळद घालायची आहे. पाव चमचा जिरे आणि आपल्या चवीनुसार चिली पेस्ट किंवा लाल मिरची पावडर घालू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता घातलेलं सगळं साहित्य हे मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला 1 वाटी पाणी घेतलं, अर्धी वाटी पाणी टाकलं, मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण हे घट्टसर आहे. पुन्हा राहिलेलं पाणी पुन्हा टाकायचं आहे. पाणी टाकताना एकदम पाणी टाकायचं नाही, तर असं थोडं-थोडं करतच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर बघू शकता मिश्रण हे छान असं घट्टसर आहे. आणखी त्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणून मी दुसरी वाटी पाणी घेतलं. दुसऱ्यांदा सुद्धा पाणी टाकताना अर्धी वाटी पाणी टाकलं, मिक्स करून घेतलं, पुन्हा राहिलेलं अर्धी वाटी पाणी टाकलं. तर अशा प्रकारे 3 वाटी पाण्याचा या ठिकाणी वापर झालेला आहे. आवश्यकतेप्रमाणे पाणी थोडं कमी अधिक सुद्धा लागू शकतं. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. आता पुढची कृती करण्यासाठी गॅसवरती नॉनस्टिकचा असा पॅन ठेवला लहानसा. त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकलं. तेल गरम होत आहे तोपर्यंत यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे पाव चमचा किंवा 1 इनोचं सॅचेट घालू शकता. मी या ठिकाणी इनो घालते. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे इनोच्या वरती, म्हणजे छान इनो हे ॲक्टिवेट होते आणि सगळं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं मिश्रण हे फुलून आलेलं आहे आणि लगेचच ह्या गरम तेलामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे. हा नाश्ता बनवण्यासाठी तेल अगदी कमी लागते. जास्त तेलाचाही वापर करायचा नाही, फक्त नॉनस्टिकचा पॅन असायला हवा. सगळं हे मिश्रण अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे. कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम किंवा मोठी ठेवायची नाही. गॅस मात्र कमी ठेवलेला आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी असंच कमी गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बघू शकतात वरची बाजू अशी पूर्ण ही शिजून झालेली आहे. रंग सुद्धा बदललेला आहे. त्यानंतरच मग हे पलटवायचं आहे. पलटवताना अशा एका साईडने पाहून घ्यायचं, खालची बाजू छान अशी शेकली गेलेली आहे, कडक झालेली आहे. त्यानंतरच मग पलटवायचं आहे. पलटवताना अशा प्रकारे एखादी ताटाचा वापर करा किंवा सेम दुसरा पॅन असेल तर त्याला जॉईन करून मग दुसऱ्या पॅनमध्ये तुम्ही काढू शकता. आता मी हातावरती घेतला आणि मग पॅनमध्ये टाकला. या ठिकाणी थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे मैत्रिणींनो, तुम्ही समजून घ्याल. पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी गॅस अगदी मंद ठेवलेला आहे. मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आता पूर्णपणे हे शिजलेलं आहे का हे चेक करण्यासाठी यामध्ये सुरी किंवा टूथपिक टोचून पाहायची. मस्त शिजलेलं आहे, अगदी क्लीन निघत आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पॅनच्या बाहेर काढायचा आहे आपला हा नाश्ता. बघू शकता रंगही छान आलेला आहे आणि कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असा हा नाश्ता होत असतो, अतिशय कमी तेलामध्ये. आता हा काढल्यानंतर मी जाळीवरती ठेवला. जाळीवरती पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग ताटामध्ये घ्यायचा आहे. मग त्यानंतर पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि त्याने हा नाश्ता कट करून घेते. तुम्ही सुरीने सुद्धा कट करू शकता.
पिझ्झा म्हटला का सगळ्याच मुलांना पिझ्झा आवडतो, म्हणून जर का पिझ्झाच्या शेपमध्ये, आकारामध्ये आपण जर का कट केला तर मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात. म्हणून या ठिकाणी मी पिझ्झाच्या आकारामध्ये हा नाश्ता कट करते. बनवायला अतिशय सोपा आहे, झटपट होतो आणि मोजक्या साहित्यात घाईच्या वेळेस सुद्धा आपण अगदी सहज हा पौष्टिक नाश्ता करून आपल्या मुलांना देऊ शकतो आणि आपणही खाऊ शकतो नाश्त्याला. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. आणि यामध्ये मिरची वगैरे आपण वापरलेली आहे, त्यामुळे चटणी वगैरे नाही केली तरीही सुद्धा चालतं. टोमॅटो सॉससोबत सुद्धा तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता. तर या बाउलमध्ये 1 कप मुगाची डाळ मी घेतली, 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि 3 तासासाठी भिजवून घेतली. सकाळी हा नाश्ता करत असाल मुलांच्या डब्यासाठी, तर रात्री झोपायच्या आधी सुद्धा तुम्ही ही डाळ भिजत घालू शकता. 3 तासामध्ये मस्त डाळ ही भिजली. डाळच्या आतलं पाणी काढून घेतलं आणि आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. शक्य तितकं कमी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि डाळ अशी छान बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे. डाळ ही वाटून झाली, एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडी डाळ चिटकते, त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सगळं हे मिश्रण काढायचं आहे. 1 कप डाळ होती म्हणून त्यामध्ये पाव कप रवा घालते. रवा टाकताना अगदी बारीकच घालायचा आपल्याला, किंवा 2 चमचे सुद्धा तुम्ही रवा यामध्ये वापरू शकता. डाळच्या मिश्रणामध्ये रवा टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. मिक्स करत असतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं, सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. मी घेतलेला रवा हा बारीक आहे. या नाश्त्यासाठी शक्यतो रवा बारीकच घ्यायचा. जाड असेल तर तो आधीच मिक्सरला फिरून घ्यायचा. मिश्रण हे घट्टसर वाटत आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी आणखी टाकलं. मिश्रण हे व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे. यामध्ये रवा वापरलेला आहे आपण. रवा हा थोडासा मुरू द्यायचा म्हणून झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटासाठी असंच हे झाकण ठेवून राहू द्यायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहे. बघू शकता तुम्ही असा हा रवा मुरलेला आहे. मिश्रण बघू शकता इतपत हे घट्टसर आहे. आता यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे, किंवा अगदी थोडंसं पाव चमचा तुम्ही इनो सुद्धा टाकू शकता. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी, बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावर थोडंसं पाणी टाकलं. छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन किंवा तव्याचा सुद्धा वापर करू शकता. त्यामध्ये अगदी पाव टीस्पून तेल घालायचं आहे. बघू शकता अगदी कमीच तेल टाकायचं आहे, किंवा फक्त ब्रशने जरी लावलं ना तेल तरी सुद्धा चालतं. गॅस चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम मात्र अगदी कमी आहे. कमीच गॅस ठेवायचा आहे. असं हे मिश्रण घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकायचं आहे. आता हा जो तुम्हाला नाश्ता आहे लहान मुलांसाठी करायचा असेल, किंवा तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी करायचा असेल, तर मग अशा प्रकारे छोटे छोटे सुद्धा तुम्ही हे करू शकता. बघू शकता पॅनमध्ये हे 2 अशा प्रकारे हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे. खूप पातळसर सुद्धा करायचं नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही. मीडियम अशा प्रकारे हे पसरविलं आहे. झाकण ठेवायचं आहे. बघू शकता वरची बाजू अशी पूर्ण ड्राय झालेली आहे. त्यानंतर मग पलटून घ्यायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवला ना, व्यवस्थित छान असे हे शेकले जातात. पलटून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. बघू शकता खालची बाजू सुद्धा छान अशी खरपूस शेकली गेलेली आहे. दोन्ही बाजूंनी मस्त असं शेकल्या गेल्यानंतरच याला आता आपण पिझ्झा सॉस लावू. तर हा पिझ्झा सॉस मी घरीच केलेला आहे. तर कसा करायचा याची लवकरच रेसिपी अपलोड करणार आहे. तुम्ही पिझ्झा सॉस घरी सुद्धा करू शकता, किंवा रेडीमेड सुद्धा किराणा दुकानामध्ये पॅकेट मिळतं ते सुद्धा वापरू शकता, जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर. पिझ्झा सॉस अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती काही भाज्या ठेवायच्या आहे. भाज्यांमध्ये शिमला मिरची वगैरे, गाजर, टमाटर, कांदा अशा प्रकारे आपण भाज्या यावरती ठेवू शकता. म्हणजे आणखीनच छान असा पौष्टिक आणि हेल्दी आपला हा नाश्ता होतो. तर या ठिकाणी मी शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो असे मोठे मोठे थोडे काप करून घेतलेले आहे. खूप असे बारीक सुद्धा केलेले नाही, कारण पिझ्झामध्ये मोठेच काप असतात. अगदी थोडीशी चिली पेस्ट टाकायची आहे. आपल्या चवीनुसार चिली पेस्टचं प्रमाण तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर चीज किसून घेतलेला आहे आणि हा चीज घालायचा आहे. चीज घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पुन्हा 1 ते 1.5 मिनिटासाठी गॅस अगदी मंद ठेवून शिजून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. बघू शकता चीज छान असं मेल्ट झालेलं आहे आणि त्यानंतरच मग काढून घ्यायचं आहे.
गरम आहे, जाळीवरती ठेवायचं आहे, लगेचच ताटामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर खालच्या बाजूला पाणी सुटू शकते. टोपलीचा किंवा जाळीचा वापर करायचा आहे. आता मी तुम्हाला मोठ्या साईजचा पिझ्झा कसा करायचा ते दाखवत आहे. मिश्रण असं पॅनमध्ये टाकायचं आहे. पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं, मिश्रण पसरवून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटासाठी असं राहू दिलं. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे बरं का, मी आधी सांगितल्याप्रमाणेच. वरची बाजू अशी पूर्ण ही ड्राय होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच मग पलटून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने असं छान हे कुरकुरीत मस्त असा शेकला गेलेला आहे. दोन्ही बाजूंनी छान असा शेकला गेल्यानंतरच बेसला पिझ्झा सॉस लावते. गॅस अगदी मंद ठेवल्याने मी आधी सांगितल्याप्रमाणे आतपर्यंत मस्त असं हे शिजलं जातं. तुम्ही जर का मोठी गॅसची फ्लेम ठेवली ना किंवा मीडियम ठेवली ना, बाहेरून तर शेकलं जाईल पण आतमध्ये मात्र हा बेस कच्चा राहील. म्हणून गॅस कुठेही मोठा करू नका. आता पूर्ण ह्या बेसला पिझ्झा सॉस आपण लावून घेतलेला आहे. या ठिकाणी अगदी मोजक्या साहित्यात आपण ही रेसिपी करत आहोत ना, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे जास्तीचे सॉस वगैरे किंवा इतर साहित्य सुद्धा आपल्याला वापरायची गरज नाही. फक्त पिझ्झा सॉस या ठिकाणी मी एक लावून घेतलेला आहे व्यवस्थित असा. त्यानंतर यावरती ज्या व्हेजिटेबल आपण घेतलेल्या आहेत ना भाज्या, त्या ठेवायच्या आहे. भाज्या सुद्धा मी या ठिकाणी मोजक्या घेतलेल्या आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखी भाज्या घेऊ शकता. टोमॅटोचे काप, शिमला मिरची आणि कांद्याचे काप अशा प्रकारे या बेसवरती ठेवायचे आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे आणखी हा नाश्ता पौष्टिक करण्यासाठी यामध्ये तुम्ही गाजर, काकडी, पत्ताकोबी, बीट यासारख्या इतर भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता. वरतून किसून घेतलेला चीज घालायचं आहे. चिली फ्लेक्स टाकायची आहे आपल्या चवीनुसार आणि झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनिटासाठी गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि असंच हे शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत चीज हे मेल्ट होत नाही तोपर्यंत फक्त हे शिजवायचं आहे. बघू शकता आता चीज हे बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे. छान असा शिजून झालेला आहे आपला हा पिझ्झा. त्यानंतर काढायचा आहे. बघू शकता काय मस्त असा छान आपला हा पिझ्झा घरी तयार झालेला आहे. अतिशय मोजक्या साहित्यात आणि पौष्टिक, वजन कमी करणारा हा पिझ्झा आपण घरीच करू शकतो. मुगाची डाळ ही खूप पौष्टिक असते, त्यामध्ये फायबर असते आणि हलकी सुद्धा असते पचायला आणि यामध्ये आपण तेल वगैरे सुद्धा वापरलेले नाही. त्यामुळे नक्कीच आपलं वजन हे कमी होणार. सोबतच पौष्टिक भाज्या सुद्धा त्यामध्ये वापरलेल्या आहे आणि जास्तीचे कुठलेही मसाले किंवा इतर साहित्य सुद्धा त्यामध्ये आपण जास्तीचे वापरलेले नाही. म्हणून नक्कीच हा जो पिझ्झा आहे आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी छान असा हा पौष्टिक आहे आणि झटपट सुद्धा होतो. पिझ्झा हा काढल्यानंतर थोड्या वेळासाठी जाळीवरती ठेवायचा आहे. त्यानंतरच मग कट करायचा आहे. आता हा गरमागरम पिझ्झा मी तुम्हाला कट करून दाखवते. त्यानंतर मग जाळीवरती ठेवते. बघू शकता काय छान असा झालेला आहे. तुम्ही एक वेळेस कराल ना, नेहमी हीच रेसिपी नाश्त्याला करून खाल. अशी मस्त बनवायला सोपी आणि खायला चविष्ट आणि पौष्टिक ही रेसिपी आहे. आपला हा होममेड पिझ्झा आहे. या रेसिपीला आपण पिझ्झा नाव दिलेलं आहे म्हणून पिझ्झा सारखाच मी कट करून घेते. सुरीने किंवा पिझ्झा कटरने हा नाश्ता आपल्याला कट करायचा आहे. बघू शकता पिझ्झा सारखाच मी या नाश्त्याला कट करते. बनवायला अतिशय सोपा, पौष्टिक आणि चवीला अप्रतिम, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे. आणि जो लहान साईजचा आपण पिझ्झा करून घेतलेला आहे तो सुद्धा मुलांच्या डब्यामध्ये आपण देऊ शकता, कट करून किंवा असा सुद्धा देऊ शकतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. गॅस चालू करायचा आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि मस्त अशी खडखडून पाण्याला उकळी आल्यानंतर 1 वाटी यामध्ये पोहे घालायचे आहे. पोहे आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि त्यानंतरच मग 1 वाटी पोहे या उकळत्या पाण्यामध्ये टाकले. आता फक्त काही सेकंदसाठी आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग बंद करायचा आहे. चमचाने सगळे पोहे पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे आणि अशी छान उकळी आल्यानंतर गॅस लगेचच आपल्याला बंद करून द्यायचा आहे. आता यासाठी आपल्याला गाळण घ्यायची आणि गाळणीमध्ये हे पोहे काढायचे आहे, म्हणजे पोह्याच्या आतलं संपूर्ण पाणी हे निघेल. पोहे हे पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहे आणि गार झाल्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे घातले. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी रवा घालायचा आहे. रवा तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही वापरू शकता.
या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. वाटीची साईज सुद्धा पाहू शकता. आता पाव वाटी दही घ्यायचं आहे. सोबतच 1 चमचा साखर घालायची आहे. आता त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं, अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. मिक्सरला फिरून घेऊ. बघू शकता मिक्सरला हे फिरवल्यानंतर असं घट्टसर मिश्रण होते. राहिलेलं पाणी पुन्हा टाकायचं आहे. मिक्स करून घेऊ आणि पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. आता हे मिश्रण एखादी भांड्यामध्ये काढायचं आहे. बाउलमध्ये मिश्रण काढल्यानंतर सुद्धा मिक्सरच्या भांड्याला भरपूर असं हे मिश्रण चिटकलेलं असतं. यानुसार याला आपण नंतर क्लीन करायचं आहे. तर या मिश्रणामध्ये काही भाज्या घालायच्या आहे. तर अर्धी वाटी किसून घेतलेला गाजर घेतलेला आहे. अर्धी वाटी अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे. चवीनुसार हिरवी मिरची, थोड्याशा लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर याची बारीक असं मिक्सरला फिरून घेतलेला आहे. कोथिंबीर, लसूण आणि मिरची तो ठेचा घालायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळं हे मिक्स करायचं आहे. यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखी भाज्या सुद्धा वापरू शकतात, जसं की शिमला मिरची किंवा पत्तागोबी वगैरे अशा प्रकारच्या. बीट सुद्धा वापरू शकता, म्हणजे आणखीनच पौष्टिक होईल. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण असं हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता यातलं अर्ध मिश्रण हे वेगळ्या भांड्यामध्ये काढते. म्हणजे या मिश्रणाचे आपल्याला 2 भाग करायचे आहे. तुम्ही थिकनेस सुद्धा पाहू शकता मिश्रणाची. आता हे काढलेलं मिश्रण आपण बाजूला ठेवायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला सुद्धा काही मिश्रण हे चिटकलेलं होतं. त्यामध्ये साधारण पाव वाटी पाणी टाकायचं आहे आणि सगळं पाणी अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे झाकण लावून. म्हणजे चिटकलेलं सगळं हे निघते. कुठेही वाया जात नाही अन्न हे. आणि हे पाणी या बाउलमध्ये टाकायचं आहे. आता सगळं हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. मिक्सरचं भांडं सुद्धा छान असं क्लीन होते. बघू शकता आता हे थोडंसं पातळसर मिश्रण झालेलं आहे. तर यामध्ये अगदी थोडासा म्हणजे पाव चमचापेक्षाही कमी खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती थोडंसं पाणी घालते. आता चमचाने सगळं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण हे मिक्स करून घेतलेलं आहे. साधारण अर्ध्या मिनिटासाठी म्हणजेच काही सेकंदसाठी मिक्स करायचं आहे. बघू शकता थिकनेस. आता गॅसवरती अशा प्रकारचा मी नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे, किंवा तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पॅनला तेल वगैरे लावायची काही गरज नाही. जर का नॉनस्टिकचा असेल तर तेल वगैरे न लावता असंच हे मिश्रण टाकते आणि पसरून घेते. पॅन खूप असा कळकळीत सुद्धा आपल्याला गरम करायचा नाही. तर गॅस चालू केलेला आहे आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. गॅस मात्र कमी ठेवायचा आहे. कमी ते मीडियम गॅस ठेवू शकता. यावर तुम्ही झाकण सुद्धा ठेवू शकता, किंवा झाकण नाही ठेवलं तरी सुद्धा असा हा उत्तप्पा छान होतो. असा पूर्ण हा शेकला गेला म्हणजे वरची बाजू पूर्ण यामध्ये कोरडी झाली का मगच काढायचा आहे. आता हा उत्तप्पा पूर्णपणे शेकला गेलेला आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही असा सुद्धा राहू देऊ शकता, किंवा पलटून मागच्या बाजूने सुद्धा शेकून घेऊ शकता. बघू शकता अगदी सॉफ्ट मऊ अशा प्रकारचा हा उत्तप्पा होत असतो. रंग सुद्धा एकदम छान असा आलेला आहे. आता दुसरा उत्तप्पा मी तुम्हाला करून दाखवते. दुसऱ्यांदा सुद्धा पॅनला तेल वगैरे लावायची काही गरज नाही. फक्त मिश्रण घ्यायचं आहे आणि पसरवायचं आहे. गॅस मात्र आपल्याला मोठा ठेवायचा नाही, तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियमच ठेवायची आहे. शक्यतो कमीच ठेवा. बघू शकता अशी छान जाडी पडते. आधीचा रंग पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतरचा रंग. अशा प्रकारे हे पूर्णपणे शेकून झाल्यानंतरच मग काढायचं आहे. लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो अगदी सहज खाऊ शकतील असं हे मऊ लुसलुशीत उत्तप्पे आपले होत असतात. लहान मुलांसाठी करत असाल तर यामध्ये मिरची घालू नका, म्हणजे लहान मुलं सुद्धा अगदी सहज हे खाऊ शकतील. आता याच मिश्रणाला थोडंसं आपण जर का पातळ केलं, यामध्ये आणखी थोडंसं पाणी घातलं, त्यापासून आपण डोसा सुद्धा करू शकतात. नॉनस्टिकचा डोशाचा तवा आहे. डोशाच्या तव्याला सुद्धा तेल तूप काही लावत नाही. मिश्रण अशा प्रकारे पातळसर पसरून घ्यायचं आहे. आणि डोसा आपल्याला छान कुरकुरीत करायचा आहे, म्हणून गॅस मात्र अगदी कमी ठेवायचा आहे. साधारण 1 ते 2 मिनिटासाठी हा डोसा असाच राहू द्यायचा आहे तव्यावरती. फक्त तवा हा मोठा असल्यामुळे अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे आणि छान असा थोडासा ब्राऊन रंग आला का मग काढायचा आहे. मस्त छान कुरकुरीत डोसा सुद्धा होतो. तुम्ही याचा डोसा सुद्धा करू शकतात. खूप छान चवीला लागतात.
यासोबत चटणी वगैरेची सुद्धा गरज भासत नाही. तुम्हाला आवडत असेल तर चटणी करू शकता. बघू शकता या ठिकाणी ढोशाला काय मस्त रंग आलेला आहे आणि अगदी छान अशी चमक सुद्धा आलेली आहे. मस्त कुरकुरीत आपला हा डोसा झालेला आहे. उत्तप्पा सुद्धा तुम्ही बघू शकता. 24 तास जरी ठेवले ना तरी सुद्धा असे छान मऊ लुसलुशीत हे उत्तप्पे राहतात. भरपूर जाडी आलेली आणि चवीला तर अप्रतिम. आता मिश्रण आपण अर्धं बाजूला ठेवलेलं होतं सुरुवातीलाच. त्यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे किंवा तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. सगळं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता या मिश्रणाचे आपण करणार आहोत अप्पे. म्हणून गॅसवरती अप्पे पात्र गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं 1-1, 2-2 थेंब तेलाचा टाकायचं आहे आणि असं गरम झालं का त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे. केव्हाही अप्पे करत असताना अप्प्यामध्ये जेव्हा आपण मिश्रण घालतो ना तर सुरुवातीला आजूबाजूच्या बाजूला टाकायचं आहे. म्हणजे आतमध्ये जर का अप्प्याचं मिश्रण घातलं तर लवकर जळतात. बाजूला मिश्रण टाकलं नंतर मग आतमध्ये घालायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटं राहू द्यायची आहे. अगदी गॅस कमी ठेवून त्यानंतर पलटून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहत आलेतच. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि मोजक्या साहित्यात होते. चला रेसिपीकडे वळूया. तर सर्वात आधी मी चटणी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर या ठिकाणी अर्धा कप भाजून घेतलेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे. त्याच कप आणि पाव कप फुटाण्याची डाळ घ्यायची आहे भाजलेली. डाळ, शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. सोबतच 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणीला छान असा थोडासा आंबट तिखटपणा येण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घाला. त्यानंतर अर्धा चमचा साखर घालते. थोडी कोथिंबीर घालायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. आता मिक्सरला लावून ही चटणी छान अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे. चटणी ही वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे. आता ही वाटून घेतलेली चटणी एखादी बाउलमध्ये काढायची आहे. या चटणीमध्ये आपण ओलं खोबरं किंवा सुकं खोबऱ्याचा अजिबातच वापर केलेला नाही. फक्त घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही चटणी करा. चवीला अप्रतिम लागते. चटणी ही काढलेली आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडी चटणी चिटकलेली असते. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ती सुद्धा काढायची आहे. बघू शकता अशा प्रकारे थिकनेस आहे चटणीची. आता फोडणी देऊ. फोडणी देणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का अजिबातच तेलाचा सुद्धा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. फोडणीसाठी एक पळी साधारण तेल तडका पॅनमध्ये गरम करून घेतलं. तेल छान कडकडीत असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी अशी थोडीशी तडतडली का पाव चमचा जिरे टाकू. जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे. यामध्ये तुम्ही कढीपत्ता सुद्धा टाकू शकता किंवा थोडासा हिंग सुद्धा वापरू शकता. पण या ठिकाणी फक्त मी जिरे मोहरीची फोडणी देते. फोडणी ही चटणीवरती घातली. मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता अगदी झटकीपट मोजक्या साहित्यात आपली ही चटणी तयार झालेली आहे. चला आता नाश्त्याच्या रेसिपीकडे वळूया. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर का जाड रवा तुमच्याकडे असेल तर तो मिक्सरला आधी फिरून घ्या. शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा. ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला असेल त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. दही जास्त आंबट असायला नको. आंबट असेल तर मग पाव कप तुम्ही घेऊ शकता. असं हे ताजं फ्रेश आहे म्हणून मी दही अर्धा कप घेतलेला आहे. त्याच कपाने आता पाणी सुद्धा घेऊन दाखवते म्हणजे कितपत पाणी आपल्याला लागेल त्याचा सुद्धा अंदाज येईल. अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा पोहे खाण्याचा साखर घालायची आहे. या रेसिपीमध्ये ना साखर नक्कीच घाला. साखरमुळे ना चवीला छान लागते. बघू शकता इतपत हे पातळसर मिश्रण असायला हवं. आता आपल्याला जास्त भांडी सुद्धा भरायची नाही. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच काय करायचं, पाव चमचा खाण्याचा बेकिंग सोडा वापरू शकता किंवा 1 इनोचं साचेट घाला. मी या ठिकाणी इनो घालते आणि मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, मेजरमेंट कपाने तुम्ही जर का 1 कप रवा घेतला असेल तर 1 साचेट इनोचं अगदी परफेक्ट होते.
सोडा घालत असाल तर पाव चमचा सोडा घाला. बघू शकता पातेल्यामध्ये सुद्धा काढायची गरज नाही. मिक्सरच्या भांड्यामध्येच काही सेकंदसाठी फिरून घेतलेला आहे. इनो घातल्यानंतर चमचाने मिक्स करायचं आहे. या ठिकाणी फुलगट पडीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. या ठिकाणी मी अर्धा जो कप असतो ना मेजरमेंट कपामधला तो कप घेतलेला आहे, मिक्स केलेला आहे. सोबतच पॅन सुद्धा गॅसवरती ठेवायचा आहे. पॅन आधी कडकडीत असा गरम वगैरे काही करायची गरज नाही. फक्त गॅस चालू करायचा आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मंद गॅस ठेवून त्यामध्ये एकाच ठिकाणी अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता अशी छान ही जाडी पडायला लागते. पूर्णपणे हे जे ओलसरपणा होता ना तो पूर्णपणे निघालेला आहे आणि अशा प्रकारे रंग झाल्यानंतरच हे काढायचं आहे. अगदी सहज निघतात. थेंबभर सुद्धा तेल तूप न वापरता बघू शकता काय मस्त असा जाळीदार हा नाश्ता होत असतो. कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अशी मस्त छान जाडी येते आणि अगदी झटकीपट हा नाश्ता आपल्याला करता येतो. तर मैत्रिणींनो, वरतून तर छान जाडी येतेच, पण गॅस जर का आपण मंद ठेवला ना, मंद गॅसवरती जर का हे शिजून घेतलं तर खालून सुद्धा जळत सुद्धा नाही आणि छान असा रंग येतो खालच्या बाजूला आणि वरतून सुद्धा मस्त अशी जाडी येते. बघू शकता अशा प्रकारे. आता मी तुम्हाला आणखी हा उत्तम करून दाखवते. पॅनमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे. जर का तुमच्याकडे असा हा खोलगट पॅन नसेल, नॉनस्टिकचा तवा असेल तर तव्यावरती सुद्धा अगदी छोटे छोटे सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण अगदी सहज देऊ शकता. आपण हे मिश्रण तव्यामध्ये घातलं, रंग पांढरा होता आणि हळूहळू हा रंग बदललेला आहे. जाळी सुद्धा सुटलेली आहे आणि पूर्णपणे हा रंग पांढरा निघून गेला म्हणजे ते शिजून झालेलं आहे ओळखायचं आहे. त्यानंतरच मग काढायचं आहे. आता यामध्ये अजिबात पांढरा रंग नाही म्हणजे कच्चापणा नाही. पूर्णपणे हे शिजून झाल्यानंतर आता काढते. तुमच्याकडे जर का नॉनस्टिकचा पॅन किंवा तवा नसेल तर मग साधा लोखंडाच्या तव्याला कडकडीत तापू द्या. त्यावरती थोडंसं तेल लावा आणि मग कडकडीत तापून घेतलेल्या तव्यावरती थोडंसं पाणी शिंतळून घ्या आणि रुमालाने कॉटनच्या ते पुसून घ्या. त्यानंतर तुम्ही करू शकता. पण शक्य असेल तर नॉनस्टिकचा तवा घ्या. बघू शकता जेव्हा हा नाश्ता तयार होतो ना तेव्हा डायरेक्टली प्लेटमध्ये ठेवायचा नाही, कारण हा गरम असतो आणि गरम असताना पाणी सुटू शकते, खाली ओलसर होऊ शकते. म्हणून कॉटनच्या कापडावरती किंवा अशा एखादी जाळीवरती किंवा चाळणीवरती ठेवा म्हणजे खालून वाफ निघेल आणि अजिबात ओलसर हा होत नाही. बघू शकता काय मस्त अशी जाळी आलेली आहे आणि अगदी झटकीपट हा नाश्ता होतो. 1 कप रव्यामध्ये साधारण 5 ते 6 हे असे उत्तम होतात. आता खालची बाजू ही तुमच्या आवडीप्रमाणे करायची आहे. तवा थोडासा जर का तापू दिला तर खालचा हा डार्क रंग येतो आणि जर का नाही तापू दिला तर असा हा पांढरा येतो. पण पूर्णपणे हे शिजलेला आहे. पूर्णपणे अशी छान जाडी आलेली आहे. बघू शकता यानुसार. आणि स्पंजी तर तुम्ही बघा किती स्पंजी झालेला आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे अगदी ब्रेड सारखाच हा नाश्ता होतो. घरामध्ये लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो सगळ्यांनाच अगदी सहज खाता येईल असा मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पंजी जाळीदार हा नाश्ता होतो. आता हा उत्तपम तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. ब्रेड सारखीच आतमध्ये जाळी आलेली आहे आणि मस्त स्पंजी झालेला आहे. जर का डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उत्तपम घेऊन गेले तर सकाळचा नाश्ता संध्याकाळपर्यंत अगदी मऊ राहतो. अजिबात चिवट किंवा कडक वातळ होत नाही. ह्या मेजरमेंट कपाने मी 1 कप भरून तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुडवून 2 तासासाठी भिजत घाला. जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा 3-4 तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकतात तांदूळ. आता तांदूळ हा मस्त 2 ते 2.5 तासामध्ये छान भिजलेला आहे. त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे. पाव कपामधील पाणी अर्ध टाकलं. मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे. तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे. अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे. आता हे दळून घेतलेलं तांदूळाचं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. असा मीडियम साईजचा बटाटा आहे. त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हा खिस सुद्धा धुवून घेतला स्वच्छ.
त्यानंतर पाणी पूर्ण हे निथळून घेतलेलं आहे. असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा हा खीस झालेला आहे. आता हा जो खीस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू. यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही. जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते, म्हणून पूर्ण पाणी काढूनच घ्या. त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे. एक लहान साईजची शिमला मिरची होती, ती बारीक कट करून घेतली, साधारण अर्धी वाटी. एक वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे, किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पातही घेऊ शकतात. आता या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे, तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे. 2 मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहे. अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घालायची आहे. आता सगळं हे मिक्स करून घेऊ. तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात, किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात, किंवा यामध्ये जसं की पत्तागोबी, आता फ्रेश ताजे वटाणे येतात, वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात, किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात, म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात. आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे. थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ, म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही. हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ. जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही. तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवंय. पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तोच सोडा वापरायचा आहे. सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात, किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात. सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे. जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं, म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे. हे बॅटरही तुम्ही पाहू शकता, इतपतच ठीक ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. पोहे खाण्याचा चम्मच असतो ना त्यापेक्षाही अर्धा चम्मच तेल टाकलं आणि तेल ब्रशनं असं पूर्ण साईडला आपल्याला पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. जसं आपण डोसा पसरून घेतो ना त्या पद्धतीनेच पसरवायचं आहे. पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो, तर जास्त जाड सुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही. तर अशी मीडियम साईजची लेअर ही राहू द्यायची आहे. या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्प्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत राहू दिलं. झाकण उघडून दाखवते. असा हा रंग बदललेला आहे. त्यानंतर पलटून घेऊ. खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे. छान असं हे दिसत आहे. पुन्हा यावरती झाकण ठेवू. गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमी फ्लेमवरती पुन्हा 2 मिनिटापर्यंत शेकून घेऊ. आता हा जो उत्तप्पा आहे दोघं बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे. छान असा रंगही आलेला आहे. त्यानंतर काढून घेऊ. तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे. ह्या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते. पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता यापेक्षा तेल, तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे. तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे. किती सोपी रेसिपी आहे बनवायला. आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात. गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात. शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो, त्यामुळे पौष्टिकही होतात. मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाक मुरडतात, पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात. तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे. तर आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच हा उत्तप्पा सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनवून
घ्यायच्या आहे. अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे. तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 असे हे मस्त उत्तप्पे होत असतात. सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. दिसायला किती मस्त दिसत आहे, तेवढेच चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात. गरमागरम यासोबत चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते. पाणी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता. घेतलेला रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. रवा जाड असो किंवा बारीक असो, कुठलाही तुम्ही घेऊ शकता. मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये पाव कप दही घ्यायचं आहे. 1 कप रव्यासाठी पाव कप दही घेतलं आणि अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. यामध्ये पाणी, दही आणि रवा मिक्सरला फिरून घेऊ. पहा, अगदी स्मूथ बॅटर करायचं आहे. असं मस्त स्मूथ झालेलं आहे. आता हे ओपन करून दाखवते. पहा, थिकनेसही पाहू शकता तुम्ही, इतपत हे घट्टसर आहे. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एखादी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रण काढलं त्यानंतर चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटायचं आहे. या प्रकारे असं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपला जो नाश्त्याची रेसिपी आपण करणार आहोत ती छान अशी मस्त होते. यामध्ये रवा आहे. रवा आपल्याला मुरू द्यायचा आहे म्हणून झाकण ठेवलं आणि 5 मिनिटासाठी राहू देऊ असंच. आता 5 मिनिटं होत आहेत तोपर्यंत ताट घेतलेला आहे आणि ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ. अशा प्रकारे 5 मिनिटं झालेले आहे. मिश्रणावरचं झाकण काढून घेते. पहा, थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे. या प्रकारे रवा फुलून आलेला आहे. तुम्ही जर का जाड रवा घेतला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी 1-2 चमचा तुम्ही पाणी टाकू शकता. पण मिश्रण अगदी परफेक्ट आहे. मी यामध्ये आता पाणी वगैरे काही टाकत नाही. थोडंसं मिक्स करून घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा चमचाने अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे. त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामुळे हा नाश्ता मस्त जाळीदार होतो आणि चवीलाही छान लागतो. सोबतच पाव चमचा जिरे टाकायचे आहे. तर यामध्ये फक्त जिरे टाकून मी असाच हा नाश्ता प्लेन करणार आहे. तुम्हाला हवं वाटल्यास किंवा जास्त पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये इतरही भाज्या टाकू शकता, जसं गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, कोथिंबीर यासारख्या. मिक्स करून घेतलेला आहे. आता हा नाश्ता छान जाळीदार व्हावा त्यासाठी यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा किंवा 1 इनोचे साचेट टाकायचे आहे. इनोचे साचेट टाकत असाल तर लेमन फ्लेवरचेच घ्यायचे आहे. किंवा दह्यामध्ये रवा जर का आपण रात्रीच मिक्स करून ठेवला आणि सकाळी हा नाश्ता करणार असाल तर यामध्ये सोडा किंवा इनो टाकायची गरज भासत नाही. आता इनो छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ. ही जी प्रोसेस आहे आपल्याला अगदी झटपट करायची आहे. खाण्याचा बेकिंग सोडा वापरत असाल तर पाव चमचा वापरू शकता. आता एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेला आहे. सोबतच गॅसवरती पाणी सुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये ताट ठेवायचं आहे तेल लावून घेतलेलं आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हा नाश्ता आपण शिजवून घेऊ. 15 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर झाकण काढून घेते. मोठ्या गॅसवरती 12 ते 15 मिनिटासाठी शिजवून घेतलेला आहे. शिजलेला आहे का म्हणून सुरी टोचून पाहायची. अजिबात सुरीला चिटकत नाही म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे. जर का चिटकलं तर मग आणखी शिजू द्यायचं आहे. त्यानंतर कढईच्या आतून ताट काढायचं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली. सोबतच 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे. चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे. मीडियम चवीच्या मिरच्या आहे. 3 मिरच्या घेतलेल्या आहे. लहान साईजची वाटी आहे. 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे. पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 2 ते 3 चमचे एवढी डाळ आणि हे शेंगदाणे आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे आणि 1 चमचा दही टाकायची आहे. म्हणजे आपली चटणी आंबट, गोड, तिखट अशी चवीला लागेल. सोबतच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे. पहा, ही चटणी तयार झालेली आहे. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता. अशी छान लागते. पहा,
अगदी झटपट ही चटणी आपण तयार केलेली आहे. तोपर्यंत नाश्ता सुद्धा थंड झालेला आहे. तर पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचं आहे. गरम असताना अजिबात हे काढायचंही नाही आणि कट सुद्धा करायचं नाही. तर सुरी घेतलेली आहे आणि ट्रायंगल आकारामध्ये हे कट करते. तुम्हाला हवं वाटल्यास चौकोनी सुद्धा तुम्ही कापू शकता. तर मैत्रिणींनो, खरं सांगते, ही रेसिपी करायला एवढी सोपी आहे ना. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी सहज, अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी करून खाल अशी माझी खात्री आहे. अशा प्रकारे सगळं हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काढून दाखवते. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली होत असते आणि मस्त जाडीदार आणि दिसायलाही मस्त अशी ही रेसिपी आहे. पहा, अशी सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. तुमचे मुलं जर का अगदी लहान असतील तर या नाश्त्यासोबत टमाटर सॉस सुद्धा तुम्ही देऊ शकता. पहा, अगदी ब्रेड सारखा सॉफ्ट हा नाश्ता होतो. लगेचच दाबला जात आहे. मस्त जाळीदार स्पंजी असा हा लुसलुशीत नाश्ता झालेला आहे. इतरही पीस ताटाच्या आतून काढून घेते. पहा, ताटाला कुठेही चिटकत नाही, अगदी सहज निघतो. पहा, दिसायलाही मस्त दिसत आहे आणि तेवढाच बनवायला सुद्धा हा नाश्ता अतिशय सोपा आहे. आता या नाश्त्याला आणखीनच आपण चविष्ट करू. त्यासाठी गॅसवरती एखादी तवा ठेवायचा आहे. या ठिकाणी पॅन ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं जिरं टाकलं आणि अगदी पाव चमचापेक्षाही कमी आपल्याला या ठिकाणी सांबार मसाला टाकायचा आहे. असा पसरट. गॅस अगदी कमी आहे आणि हे जे ट्रायंगल आहे ते शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उलटपालट करून मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेकायचे आहे. पहा, असे पलटून घेऊ. असे जर का तुम्ही मसाले हे ट्रायंगल करून दिले मुलांना तर त्यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी सुद्धा करायची गरज नाही. चवीला अप्रतिम अशी लागणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे. शिवाय झटपट सुद्धा होणारी आहे आणि जास्त तेल सुद्धा लागत नाही. फक्त साधारण पडीभर तेलामध्ये हा संपूर्ण नाश्ता आपण करू शकतो. पहा, अशा प्रकारे हे शेकून घेतलेले आहे. जास्तही जाळायचे नाही, नाहीतर चव बदलू शकते. कढईच्या आतून काढून घेते आणि राहिलेले पीस सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. पहा, हे काढून घेतले. पुन्हा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकतात. पहा, अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता होतो. थोडंसं जिरं आणि चिमूटभर म्हणजेच आपल्या चवीनुसार या ठिकाणी सांबार मसाला टाकला आणि राहिलेले हे ट्रायंगल ठेवते आणि आधीप्रमाणेच शेकून घेते. सगळे हे ट्रायंगल शेकून घेतलेले आहे. पहा, अशा प्रकारे दिसत आहे. मस्तच ना. पहा, किती सॉफ्ट आहे हा नाश्ता. तर या नाश्त्याला तुम्ही नाव काय देणार ते मला नक्कीच कळवा. अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी हा नाश्ता होतो. पुन्हा मी तुम्हाला दाबून दाखवत आहे. पहा, आणि असं नाही का थंड झाल्यानंतर हा कडक होतो किंवा घशात अडकतो, तसं काहीच नाही. गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा नाश्ता चवीला छान लागतो. म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये द्यायलाही काहीच हरकत नाही. तोडूनही दाखवते. बाहेरच नाही तर आतपर्यंत मस्त अशी जाडी या नाश्त्याला पडत असते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा. अतिशय चवीला मस्त अशी आहे. तर मंडळी आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. ही वाटी बारीक रवा घेतला आणि पोहे खाण्याची चमचाने साधारण 4 ते 5 चम्मच आपल्याला दही घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं. त्यानंतर सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. वाटीला दही चिटकलेलं आहे. थोडं सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्याला एकदम जास्त टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे. कितपत पाणी लागणार आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पाणी टाकत घ्यायचं आहे आणि असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी त्यामध्ये थोडं पाणी घालते. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलं ना तर हे व्यवस्थित असं मिक्स होते. यामध्ये गोठळ्या सुद्धा होत नाही. एकदम स्मूथ असं झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही इतपत हे पातळसर झालेलं आहे. तर मंडळी, आता ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहे.
भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकतात किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे एखाद भाजी नसेल तर नका घालू किंवा आणखी ॲडिशनल भाज्या तुम्हाला यामध्ये टाकायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात. घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहे. त्यानंतर मिक्स करून घेऊ. मिक्स करून झालेला आहे, पण हे जे बॅटर आहे ना थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. ह्या प्रकारे मिक्स करून घेते. खूप असं आपल्याला हे पातळसर सुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसर सुद्धा राहू द्यायचं नाही. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी राहू द्यायचं आहे. वेळ नसेल तर 5 मिनिटं जरी ठेवलं तरी काही हरकत नाही. आता साधारण 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर हे मिश्रण आपण पाहत आहोत मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये खाण्याचा जो बेकिंग सोडा आपण घेतलेला आहे तो टाकायचा आहे, जास्तही नाही. पाहू शकता या ठिकाणी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला, त्यातला अर्धा टाकला आणि अर्धा राहू दिलेला आहे. जास्तही सोड्याचा आपल्याला वापर करायचा नाही. सोडा किंवा इनो सॅचेट्सही तुम्ही वापरू शकता. सोडा घातल्यानंतर मिक्स करून घेते. अशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे. आता गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे. गॅस चालू करते. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हा उत्तप्पा आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारचा पॅन किंवा तवाही तुम्ही घेऊ शकतात. त्यामध्ये अगदी पाव चमचा तेल घातलं. तेल पूर्णपणे पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर हा जो तवा आहे गरम होऊ द्यायचा आहे. आता हे असं पडीवर मिश्रण घेतलं, थोडंसं वरती घेतलेलं आहे. ज्या साईजचं आपल्याला करायचं आहे त्यानुसार मिश्रण टाकायचं आहे. थोडंसं लहान किंवा मोठा करायचं असेल तर एक पडीच्या वरती थोडंसं हे बॅटर घ्या. लहान करायचं असेल तर एक पडीचा घ्या. जास्तही पातळसर आपल्याला पसरवायचं नाही, तर असं थोडंसं जाड हे पसरून घेतलेलं आहे. झाकण ठेवू आणि 2 मिनिटं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे, कमी गॅसवरती शेकू द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. असा फुलून आलेला आहे. त्यानंतर रंगही बदललेला आहे. पलटून घेतलेला आहे. खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी शेकली गेलेली आहे. आता हा उत्तप्पा मस्त क्रिस्पी व्हावा त्यासाठी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. साधारण अर्धा चमचा तेल टाकलं. अगदी थोडंच टाकायचं आहे. सगळ्या बाजूंनी असं पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 1.5 ते 2 मिनिटासाठी पुन्हा गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच शेकून घ्यायचं आहे. मस्त असा उत्तप्पा हा फुलून आलेला आहे. छान असं आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पहिला उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आणखी दुसरा सुद्धा उत्तप्पा मी तुम्हाला बनवून दाखवते. थोडंसं तेल टाकलं, पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बॅटर टाकायचं आहे. जर का थोडासा लहान करायचा असेल तर एक पडी मिश्रण घ्या आणि एक पडी मिश्रण असं थोडंसं पसरून घ्या या प्रकारे. तर या ठिकाणी आपण 1 वाटी रवा वापरलेला होता म्हणून साधारण 1 वाटी या ठिकाणी आपल्याला पाणी लागत असतं. झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं शेकू दिलेलं आहे. मस्त फुलून आलेला आहे आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच. पुन्हा पलटून घ्यायचं आहे. रंगही किती छान दिसत आहे. तर आता जर का तुम्हाला जास्त तेला तुपाचे हे उत्तप्पे नकोय तर न घालता सुद्धा तुम्ही हे उत्तप्पे करू शकता किंवा अगदी थोडंसं लावू शकता. आणि अशाच प्रकारे संपूर्ण पिठाचे म्हणजे संपूर्ण हे मिश्रणाचे उत्तप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. दुसरा सुद्धा उत्तप्पा आपला मस्त असा झालेला आहे. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे किंवा मुलांच्याही टिफिनमध्ये अशा पद्धतीचे उत्तप्पे बनवून आपण देऊ शकतो. छोट्या मोठ्या भुकेसाठी अतिशय फास्ट आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सॉफ्ट आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहे आणि भरपूर पौष्टिक असे. मग तुम्ही सुद्धा करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मस्त सॉफ्ट आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तर हे जे उत्तप्पे आहे टोमॅटो सॉस सोबत किंवा चटणी सोबत लोण्यासोबतही तुम्ही खाऊ शकतात किंवा असे नुसते सुद्धा खायला छान लागतात. तर एका बाउलमध्ये 1 कप भरून हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे जाड रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही घालू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात. रवा घातला तर ह्या रेसिपीला मस्त कुरकुरीतपणा येतो. त्यानंतर ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं. पाणी एकदम आपल्याला टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे. जे आपण चपाती वगैरे बनवण्यासाठी पीठ वापरतो ना गव्हाचं तेच हे पीठ आहे.
तर मैत्रिणींनो, ही नाश्त्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. सकाळच्या नाश्त्याला बनवू शकतो, मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतो ही रेसिपी, किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आपण ही रेसिपी बनवून घेऊ शकतो. अतिशय झटपट होते आणि जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि चवीलाही छान लागते. एकदम पाणी टाकलेलं नाही, तर असं थोडं थोडं करत पूर्ण 1 कप घेतलेलं पाणी या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. तर 1 कप गव्हाचं पीठ वापरलेलं होतं, म्हणून 1 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप पाणी टाकले या ठिकाणी. वरतून आपण थोडासा 2 चमच रवा घातलेला होता, म्हणून रव्यासाठी 2 चमच पाणी घेतलं. इतकं पाणी जर का घेतलं ना, अगदी परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण होतं. थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि हे जे पीठ आहे संपूर्ण असं मिक्स करून घेतलं. एक सुद्धा यामध्ये गुठळी नाही, अगदी स्मूथ असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे गव्हाच्या पिठाचं. आता हे मिक्स करून झालेलं आहे. यावरती झाकण ठेवू आणि बाजूला ठेवू. जाड रवा घातलेला आहे म्हणून साधारण 5 मिनिटापर्यंत असंच बाजूला हे ठेवून घ्यायचं आहे. आता या प्लेटमध्ये मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्यांमध्ये गाजर आहे, टमाटर आहे अर्धी शिमला मिरची आहे, थोडीशी काकडी घेतलेली आहे आणि 1 मिरची घेतलेली आहे. मिरचीचं जे प्रमाण आहे आपल्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकतात. घेतलेल्या भाज्या मिक्सरच्या भांड्यात टाकते. या भाज्या अगदी बारीक सुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकतात, पण सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण ही नाश्त्याची रेसिपी करत आहोत ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर काही सेकंदमध्येच अतिशय बारीक ह्या होतात. आपल्याला याची प्युरी करायची नाही, तर ठेच्यासारखं अशा फिरून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे. आता साधारण 5 मिनिटं सुद्धा झालेले आहे. हे जे पीठ आपण भिजून घेतलेलं होतं ते पीठ पाहू, एक सुद्धा यामध्ये गुठळी नाही, एकदम स्मूथ असं हे मिक्स झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हळद म्हणजेच पाव चमचा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला. मिरची पावडरचं आणि गरम मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं म्हणजेच अर्धा चमचा आणि 1 चमचा फक्त पोहे खाण्याचं तेल घातलं. सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. या प्रकारे इतपतच घट्ट असायला हवं हे मिश्रण, जास्त पातळसरही आपल्याला हे मिश्रण करायचं नाही. त्यानंतर ह्या ज्या भाज्या आपण बारीक करून घेतलेल्या आहे ना मिक्सरमध्ये, त्या भाज्या घालायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी ज्या भाज्या दाखवलेल्या आहेत तुम्ही ह्याच भाज्या वापरा, तर असं काही नाही. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकतात, किंवा यातली एखाद भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात, किंवा ऍडिशनल भाज्या वापरू शकतात, जसं की पत्तागोबी, कोथिंबीर, कांदा, बीट. ज्या भाज्या मुलं घरामध्ये खात नाहीत ना, त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात. आता सगळ्या ह्या भाज्या टाकलेल्या आहे, मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण. तुम्ही घट्टसर पाहू शकतात, इतपतच थिक ठेवायचं आहे. सगळं हे पिठामध्ये एकजीव झालेलं आहे. मस्त मिक्स झाल्यानंतर आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. नॉनस्टिकचा पॅन आहे. पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी अगदी थोडंसंच तेल लावते या प्रकारे. त्यानंतर पॅन हा गरम होऊ द्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. कमी फ्लेम ठेवल्यानंतर असं हे मिश्रण घ्यायचं आहे, साधारण 1 ते 1.5 पडी, आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे. तर डोशाप्रमाणे हे पातळसर करायचं नाही, तर असं हे जाडच राहू द्यायचं आहे. या प्रकारे जास्त पसरवायची काही गरज नाही, अगदी अलगद थोडंसं फक्त पसरून घेतलं. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे, शक्यतो कमीच ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटापर्यंत झाकण ठेवून तसंच राहू द्यायचं आहे. आता 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. झाकण उघडून वरचा भाग तुम्ही पाहू शकतात, रंग बदललेला आहे. त्यानंतर पलटून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जर का कमी ठेवली ना, अगदी मंद आचेवरती छान असं हे भाजलं जातं, जळत सुद्धा नाही. अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही तेल, तूप किंवा बटरचाही वापर करू शकतात. जास्त तेलही लावायची गरज नाही किंवा जास्त बटरही लावायची गरज नाही, अगदी थोडंसंच लावून घेतलेलं आहे. पुन्हा यावरती झाकण ठेवते आणि 1.5 ते 2 मिनिटापर्यंत शेकू द्यायचं आहे. साधारण 2 मिनिटं झालेले आहे. झाकण उघडून घेतलं. रंगही तुम्ही पाहू शकतात, किती छान असा मस्त रंग दिसत आहे. दोघं बाजूंनी उलटून पालटून छान असं हे शेकून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाजी पोळी वेगवेगळं आपल्याला करायला वेळ नसतो, तर अशा पद्धतीने आपण मुलांना एखाद दिवशी ही रेसिपी बनवून देऊ शकतो, किंवा सकाळच्या नाश्त्यालाही वापरू शकतात, किंवा संध्याकाळी छोटी मोठी भूक असेल त्या भुकेसाठी सुद्धा अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पिठापासून आणि पौष्टिक त्यामध्ये भाज्या घालून अतिशय कमी तेलामध्ये अशा पद्धतीचे पदार्थ बनवू शकतात. आणखी मी तुम्हाला दुसरा सुद्धा बनवून दाखवते. अगदी थोडंसं तेल लावून घेतलं. पुन्हा तशाच प्रकारे थोडंसं हे मिश्रण टाकायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे थोडंसं. डोसा जसा आपण पसरवतो ना डोशाप्रमाणे, पण डोसा खूप पातळसर पसरवतो. आपल्याला हे पातळसर करायचं नाही, तर थोडंसं जाड हे राहू द्यायचं आहे.
थोडंसं जाड राहू दिल्यामुळे काय होतं ना, जास्त वेळासाठी मस्त मऊ आणि सॉफ्ट राहतात. यामध्ये मी कोथिंबीर वगैरे घातलेली नाही, पण तुम्ही आणखी कोथिंबीर घाला, चवीला छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात हे उत्तप्प्यासारखे गव्हाच्या पिठाचे. झाकण ठेवते आणि पुन्हा आधीच्या या सारखंच शेकून घ्यायचं आहे. अगदी भराभर होता, जास्त काही भांडेही भरत नाही आणि जास्त वेळही लागत नाही. शिवाय सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ही झटपट अशी रेसिपी बनवून घेऊ शकतो. अतिशय बनवायला सोपी आहे. कोणीही अगदी नवशिकाऊ जरी असले ना तरी सुद्धा मस्त झटपट अशी ही रेसिपी बनवून घेऊ शकता. दोघं बाजूंनी सगळे असे मस्त शेकून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने सगळं हे बनवून घ्यायचं आहे. तर एवढं जे मी पीठ दाखवलेलं आहे ना तुम्हाला, 1 कपभर, 1 कप पिठामध्ये साधारण 4 ते 5 होत असतात. रंगही छान येतो आणि दिसायलाही मस्त दिसतात. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी अगदी पुरणपोळी जशी असते ना मऊ लुसलुशीत, तर पुरणाच्या पोळीसारखे मऊ लुसलुशीत हे होत असतात. पोलपाट लाटणं काही भरवायची गरज नाही, अगदी भराभर आपण हे बनवून घेऊ शकतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. तर टोमॅटो सॉस सोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा लहान मुलं असतील तशी नुसते सुद्धा खातात, चवीला छान लागतात. तर टोमॅटो सॉस सोबत मी तुम्हाला सर्व करून दाखवते. गार झाल्यानंतर सुद्धा असेच हे मऊ राहतात, अजिबात पातळ होत नाही. सकाळची शाळा असली, उठायला उशीर झाला तेव्हा किंवा आठवड्यातून एखाद दिवशी असा हा पौष्टिक मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण हा पदार्थ देऊ शकतात, कारण गार झाल्यानंतर सुद्धा अजिबात वातळ हा पदार्थ होत नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळीसारखं हे पदार्थ झालेला आहे.